तर वापरल्यानंतर साहेब तुम्हाला कितव्या दिवशी असं वेगळं जाणवलं की ह्याच्यात काहीतरी धमक पावर आहे आणि काहीतरी वेगळं मला दिसतंय, उचलली किळी आपली? 5व्या-6व्या दिवशी फरक वाटला की 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला एक स्पष्ट जाणवावं लागलं की ही फास्ट असं उचलायला लागले. ज्यावेळेस वापरलं होतं त्यावेळेस साहेब ही किळी जी काय आहे ती अवस्था त्या कॅमेरामध्ये फोटोमध्ये आहे गुडघे इतकी असेल मला वाटतं, बरोबर का? नाही, गुडघ्यापेक्षा कमीच असेल. गुडघ्यापेक्षा बी कमी असेल, तरी मी म्हणतो गुडघे इतकी. तर आजच्या कंडिशनला जर बघितलं साहेब 3 महिने 20 दिवसाची किळी, असं जर आपण हात वरती करून जर बघितलं ना साहेब तरी लागत नाही. असं पाला जर केलं तर मला वाटतं ती लांब पुढे जाईल. असं पाला पाठीमागे दाबून बघा बरं, पाठीमागचा पाला असं दाबा, हा म्हणजे हात वरती करून बी साहेब वरती 2-3 फूट राहते, आहे का नाही? आता बारीक विचार जर केला तर केळीमध्ये आंतरपीक आपलं झेंडू आहे. आता कुठल्याही केळीमध्ये आंतरपीक जर केलं तर केळी वय खाती, पण इथं तसं दिसत नाही, वय खाल्लेलं अजिबात कुठंही दिसत नाही. आणि ही ज्यावेळेस वापरलं होतं वापराबाहेरचं मार्गदर्शन ड्रिपमधून सोडलं होतं, बरोबर का? त्यावेळेस झेंडूला पण गेलेलं आहे. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संजय दशरथ नवले, गाव राहणार पुरजळगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर ही जी आता केळी लागण केलेली किती तारखेची लागण आहे आपली? 26 जानेवारी. केळी आणि झेंडू दोन्ही एकाच दिवशी लागण केली. एका दिवशी आहे. आणि आजची तारीख किती आहे? आज आता 2 तारीख, 2 मार्च. 2 मार्च 2025. तर आता आपण ह्या प्लॉटला हितनं पुढं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे, बरोबर आहे का नाही? तर आता आपण उभा कुठं राहिलोय? ही पहिला बेड, हे दुसरा बेड. पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसऱ्या झाडाच्या शेजारी आपण उभा आहेत सगळे. म्हणजे आपण इतक्या खुणा का घेतोय की येणाऱ्या दिवसात आपल्याला दावायचंय की ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल, बरोबर आहे की नाही? कारण आपण जर ह्या खुणा घेतल्या नाही तर पुढं झाड तिथं चांगलं दिसेल, मग तिथं पुढं उद्या उभा राहू, इकडे दिसेल इकडं. तसं नाही, कितव्या झाडापाशी उभा आहे? तिसऱ्या. लाईन कितवी? दुसरी. उभा इथंच राहायचं, मग झाड भलं बारीक कासा. पण आपल्याला पुढच्याचा जे हे आपले वापरा बायोरेनिकचे जे काय शेतकरी व्हिडिओ पाहतात ह्यांना आपल्याला द्यायचा आहे तो विश्वास. कारण आज मार्केटमध्ये सगळं काय भेटतंय, विश्वास भेटत नाही. तोच विश्वास द्यायचा आहे आपल्याला, जो गेलाय तो आपल्याला परत आणून द्यायचा आहे आणि तो पुराव्यानुसार द्यायचा. नाही तर आज आपल्याला बघायचे दावायचे ही की ह्या केळीचं कालच्या 26 फेब्रुवारीला 1 महिना पूर्ण झालेला आहे. 27-28 तारखेचा महिना होता आणि आज 2 दिवस, म्हणजे 1 महिना आणि 4 दिवसाची आज केळी आहे. उद्यापासून वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन आपल्याला ह्याला कंटिन्यू चालू करायचंय. तुमची काय अपेक्षा आहे? काय बदल झाले पाहिजे? आता काय याची वाढ होऊन वाकडा तिकडा निघतोय, पडतोय, तापमानानं काळा पडतोय, मग ऊन घडत नाही लवकर. एवढा तेच वाकडा तिकडा निघतोय, गुततोय गुततोय जास्त. डोळे लवकर सोडत नाही. आता एक करपलं त्यामुळे पुंगळी सुटली पाहिजे. पुंगळी सरळ निघाली पाहिजे. आता बारीक 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 निघत आहे सगळं. मग ही वय खाल्ला प्लॉट तर येणाऱ्या दिवसात तर आता टेम्परेचर वाढत चालणार आहे. मग आपला प्लॉट कसा सुधारायचा? तर त्यासाठी तुम्ही वापरा बायोरेनिकचं निर्णय घेतला की आपल्याला तेच वापरून प्लॉट आणायचा. या की तुमचे जे काय आता आहेत तिथं, काय नाव होतं? महेश नवलेच्या प्लॉटवरती आम्ही पूर्वावस्था काढताना तुम्ही तिथनं येताना यावगायोग की साहेब आपल्या प्लॉटला या आणि जे काय आहे तुमचं मार्गदर्शन पाहिजे, बरोबर आहे नाही? आता आपण हे व्हिडिओ का काढतोय की पुरावा दावायचा आहे आणि येणाऱ्या दिवसात ज्यांना पुरावा दिसन ते शेतकरी कंटिन्यू करणार आहेत आणि पाहणारे शेतकरी जे काय ज्याच्या त्या पद्धतीने अब्दुल केळी सुधारणा त्या शेतकऱ्यांना एक आपल्याला दिशा द्यायची की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड करा आणि तुम्ही पण इतर शेतकऱ्यासारखी सुकी शेती करा. सुकी शेती करा म्हणतोय मी. आज सुकी शेती नाही राहिली, तारांबळीची शेती झाली. खर्च भरपूर प्रत्येक जण करतोय, पण खर्च करून तारांबळ होती. की वापरा बायोरेनिक ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे, ते कंटेन 34 आहे. टाकलेल्या खताचं विघटन करणे, अपटेक करणे, खाल्लेलं वय बाहेर काढून देणे, वयानुसार पिकाची वाढ करणे, रोगराईला बळी न जाऊन देणे, जास्त खताचं प्रमाण वापरायची गरज पडू नये, जे टाकले तेच खतं उचलून देणे, म्हणजे काय पोर खेळ नाही. ती टेक्नॉलॉजीने आपल्या वापरा बायोरेनिकच्या बनवलंय की सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे कुठलेही तुम्ही दाणेदार वॉटर सोलेबल जे काय टाकताय ह्याच्यात काय भरताय भेसळ वगैरे, ह्या सगळ्याचं विघटन करणे. हे आज असं नाही की बाबा फक्त हे वॉटर सोलेबलचंच विघटन करतं किंवा नुसतं शेणखताचंच विघटन करतं किंवा हे तुमच्या खताची डिफिशियन्सी भरून काढतं. हे आपण बोलतोय ती सगळंच करतंय का नाही ही पीक बोलतंय. आता आपण दोघं एकामेकाला बोलतोय, ऐका येतंय म्हणून तुम्ही माझ्या काही शब्दाची होय नाही उत्तर देताय, पण ह्याला कळतंय का? पण त्याला एक कळतंय की मला पाहिजे ती तुम्ही द्या त्याचं म्हणणं आहे, आणि तुम्हाला पाहिजे ती मी देतो त्याचं म्हणणं काय आहे? मला पाहिजे ती काय द्या? खत द्या.
आणि तुम्हाला पाहिजे ती मी देतो, म्हणजे त्या पीक काय म्हणतंय उत्पादन देतो. तुम्हाला जी पाहिजे कुठल्याही शेतकऱ्याला आपल्याला काय पाहिजे उत्पादन, आणि त्याला काय पाहिजे खत पाहिजे. पण ते कोणतं विघटन झालेलं जर खत त्याला भेटली आणि ते जर उचललं तर ते आपल्याला काय देणार आहे उत्पादन. आपण भुक्याच कशाचे उत्पादनाची, आणि ती भुक्याच कशाचं अन्नद्रव्याचं. मग त्याची सांगड घातली आपण एकामेकाची की म्हणजे स्वार्थ, मला काय म्हणायचंय, माझा स्वार्थ साधल्यानंतर मी तुमचा साधून देणार आहे ना. ती त्याचा स्वार्थ ज्यावेळेस साधवणार आहे त्यावेळेस आपला स्वार्थ साधणार आहे. आणि त्याचा स्वार्थ साधवायसाठी आपण सगळं काय देतोय, फक्त त्याला लागू व्हाय नाही, लागू होत नाही. ही प्रत्येक शेतकऱ्याच्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येते. पाहिजे ती मिळाना. बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात कसं येतंय, पाहिजे ती मिळाना. पीक वयानुसार ज्या वेळेस वाढत नाही त्यावेळेस लक्षात येतंय की काय चुकलं, आपलं चुकलं काहीच नाही, तुम्ही करताय ती बरोबर आहे. फक्त जोड घ्या वापरा बायोरेनिकची, तुम्हाला लक्षात येईल की वापरा बायोरेनिक खरंच का ही व्हिडिओ काढत असते. ओके, तुम्ही जे काय निर्णय घेतलाय साहेब, नवले साहेब, तो निर्णय खूप अगदी धाडशी आहे आणि योग्य आहे. येणाऱ्या दिवसात आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावून देऊ की वापरा बायोरेनिक ही टेक्नॉलॉजी खूप ताकदीची आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या हिताची आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. संजय दशरथ नवले, मुक्काम पोस्ट फुलगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं, आज ह्या ज्या प्लॉटमध्ये आपण उभं राहिलो आहे त्या प्लॉटला 2 मार्च 2025 रोजी अनिल मेहर सरांनी तुम्हाला ह्या प्लॉटला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन दिलं होतं, बरोबर का? आणि मार्गदर्शन देऊन आज 2 महिने 12 दिवस झाले तर, बरोबर का? आजची तारीख किती साहेब? आज 14 मे 2025. आणि ह्या केळीचं वय जर बघितलं तर लागवडीपासून आज किती आहे? 3 महिने 20 दिवस. 3 महिने 20 दिवस. लागवडीची तारीख किती साहेब? 26 जानेवारी 2025. हां, म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी तुम्ही ही केळीची लागवड केली होती, त्यामुळे तुमचे एक परफेक्ट लक्षात आहे की 3 महिने 20 दिवस ह्याला पूर्ण झाले तर, बरोबर का? आणि मार्गदर्शन दिल्यानंतर साहेब ह्या प्लॉटला तुम्ही किती दिवसांनी त्याला वापरलं ते मार्गदर्शन? दुसऱ्या दिवशी वापरलं रोहर आणि सिलिकॉन, आणि त्यानंतर 3 दिवसांनी ग्रोथर, बरोबर का? आजपर्यंत ह्या प्लॉटला किती डोस झाले तर? 2 डोस झाले तर. एक फवारणी झाली. एक फवारणी. आणि झेंडूला काय फवारणी वगैरे? झेंडूला काय नाही, हेच फवारणी ग्रोथरचीच आहे. हां, ग्रोथरची फवारणी झाली. तर वापरल्यानंतर साहेब तुम्हाला कितव्या दिवशी असं वेगळं जाणवलं की ह्याच्यात काहीतरी धमक पावर आहे आणि काहीतरी वेगळं मला दिसतंय, उचलली केळी आपली? 5व्या-6व्या दिवशी फरक वाटला की 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला एक स्पष्ट जाणवावं लागलं की ही फास्ट असं उचलायला लागले. ज्यावेळेस वापरलं होतं त्यावेळेस साहेब ही केळी जी काय आहे ती अवस्था त्या कॅमेरामध्ये फोटोमध्ये आहे गुडघे इतकी असेल मला वाटतं, बरोबर का? नाही, गुडघ्यापेक्षा कमीच असेल. गुडघ्यापेक्षा बी कमी असेल, तरी मी म्हणतो गुडघे इतकी. तर आजच्या कंडिशनला जर बघितलं साहेब 3 महिने 20 दिवसाची केळी, असं जर आपण हातवरती करून जर बघितलं ना साहेब तरी लागत नाही. असं पाला जर केलं तर मला वाटतं ती लांब पुढे जाईल. असं पाठीमागे दाबून बघा बरं, पाठीमागचा पाला असं दाबा. हा, म्हणजे हात वरती करून बी साहेब वरती 2-3 फूट राहते, आहे का नाही? आता बारीक विचार जर केला तर केळीमध्ये आंतरपीक आपलं झेंडू आहे. आता कुठल्याही केळीमध्ये आंतरपीक जर केलं तर केळी वय खाती, पण इथं तसं दिसत नाही, वय खाल्लेलं अजिबात कुठंही दिसत नाही. आणि ही ज्यावेळेस वापरलं होतं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ड्रिपमधून सोडलं होतं, बरोबर का? त्यावेळेस झेंडूला पण गेलेलं आहे. आता मला सांगा तुमच्या बरोबरच्या झेंडूची परिस्थिती आणि आपल्या झेंडूची परिस्थिती काय बदल वाटतो बरं तुम्हाला? आपल्या जे बायोऑर्गॅनिकच्या याच्यामुळं फवारणीच्या लिक्विडमुळं त्याचा फुटवा एक जबरदस्त झालाय. हां हां. आणि हिरवेगार काळोखी राहिली होती. हां हां हां. कळी भरपूर लागली त्याला. कळी भरपूर लागली आणि मालाचं उत्पन्न चांगलं निघालं. 6 टन. तोडे किती झाले बरं? 8वा तोडा चालू आहे. 8वा तोडा आहे. 8वा तोडा असून ही फुलं अशा प्रकारे आहेत, म्हणजे एक फुल जबरदस्त फ्रेश पण आहे, अजून लहान निघत नाही. आणि आपण ज्यावेळेस पाठीमागच्या साईडला बघून आलो तुमचा भगवा जो झेंडू आहे तो अक्षरशः साहेब वजनी असं खाली वाकलाय पडलाय, काल सुटलेला एवढा माल आहे. माल भरपूर आहे त्याला, बरोबर ना? हा. तर बाकीच्यांचे झेंडू आता तुमच्या बरोबरचे आहेत का? म्हणजे उपटून त्यांनी रानं क्लिअर करून टाकली. उपटून क्लिअर करून टाकली. आणि आपलं अजून बी जर बारीक बघितलं ना साहेब तर अजून 10 दिवस चालते. 10 दिवस चालते. अजून बी 2-3 तोडे जरी केले तरी पुढं पर अजून कळी सेटिंग चालू आहे, ती फुलं चांगली केळीसाठी त्याला उपटून टाकायचं. कारण आपली केळी आता मोठी झाली. 26 तारखेला उपटून टाकायचं.
तर आजच्या परिस्थितीला साहेब तुम्ही वापरा बायोरॉनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहेत का? आहे इथून पुढे कंटिन्यू करणार आहेत का? हो. तर इतर शेतकऱ्यांसाठी हम्म. तुम्ही हा जो रिझल्ट घेतलेला आहे आणि अनुभवाच्या स्वरूपात तुम्ही काय सांगताल शेतकऱ्यांना की ही लागवडीपासून वापरलं पाहिजे का वय खाल्ल्यानंतर वापरलं पाहिजे? लागवडीपासून असेल तर त्याचा इफेक्ट चांगल्या प्रकारे होते, पण हा नंतर बाग पुढे गेल्यानंतर उपयोग होत नाही त्याचा. हा म्हणजे लागवडीपासून जर वापरलं हम्म. तर ज्या काय समस्या आहेत म्हणजे पोगा गुतणं किंवा वय खाणं, गच्चा धरणं, ह्या कुठल्या समस्याला आपलं प्लॉट बळी पडत नाही, नाही पडत. बरोबर ना? आणि त्या कुठल्या समस्या तुम्हाला ह्याच्यात जाणवलेल्या नाहीत, हम्म. बरोबर ना? तर वापरा बायोरॉनिकला जसं घडलं तसं माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.